नमस्कार, शिल्पास किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आज आपण आवळ्याचा मोरांबा पाहणार आहोत। त्यासाठी इथे मी अर्धा किलो आवळा घेतलेला आहे। हा आवळा ना थोडासा असा पिवळासर आहे, 25% असा पिवळासर आहे तसा घ्यायचा आहे। अर्धा किलो आवळ्याला अर्धा किलो साखर घ्यायची आहे। एका स्टीलच्या भांड्यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास किंवा 1 ग्लास पाणी टाकून पाण्याला चांगली उकळी आणून द्यायची आहे। आधी त्याच्यावरती चाळण ठेवून एक एक आवळा आपल्याला ह्याच्यावरती पसरवायचा आहे। एक एक करत आपल्याला ठेवायचे आहेत। शक्यतो आवळे घेताना छोटेच आवळे घ्या। हे बघा, हे आवळे आपण सगळीकडे चाळणीमध्ये व्यवस्थित लावलेत। आता 10 मिनिटं आपल्याला ह्याला मीडियम गॅसवर वाफ आणून द्यायची आहे। 10 मिनिटं झालेत। आता आपण जरा चेक करूया आपले आवळे शिजलेत की नाही। हे बघा, काटा चमच्याने मी पाहते। हे बघा, छान असा काटा चमचा हा रुतला जातोय, म्हणजेच आपले आवळे आता छान शिजलेले आहेत। 10 मिनिटं फक्त आवळे शिजवायचे आहेत। आता हे जे उकळलेलं पाणी आहे तर हे फेकू नका, ह्याच्याने केस धुवा किंवा आपण जेव्हा डोक्याला मेहंदी लावतो तेव्हा ह्या पाण्याचा वापर करा। केस छान होतात आपले। कलर पण बघा कसा बदली झालेला आहे, ह्यावरून तुम्ही गेस करू शकता। आवळ्याला आपला साधारण 10-1 मिनिटं बाहेर काढून घ्यायचे। थोडेसे थंड होत आले की आपल्याला काट्या चमच्याच्या सहाय्याने ह्याला आपल्याला होल करून घ्यायचे। हे बघा, अशा सगळ्या आवळ्यांना आपल्याला असे होल्स करून घ्यायचे आहेत। आपण जे साखरेचं पाक बनवणार आहोत ते आणि आवळ्यामध्ये ऑलरेडी पाणी असतं, हे मिक्स होण्यासाठी, ज्युसी होण्यासाठी आपल्याला हे असं प्रोसिजर करणं गरजेचं आहे। आवळ्याला आपल्याला छिद्र पाडायचे। एक कढई घ्यायची। कढई थोडीशी गरम झाली की आपल्याला लगेच साखर टाकायची आहे। गॅसची आज कुठेही फास्ट ठेवायची नाही। आपल्याला ही सगळी प्रोसिजर जी करायची आहे ती मंद गॅसवर करायची आहे। साखर टाकून झाली की आपल्याला ह्याच्यामध्ये आवळे टाकायचे सगळे। अर्धा किलो आवळ्यासाठी अर्धा किलो साखर योग्य प्रमाण आहे। हे बघा, सगळे आवळे व्यवस्थित टाकल्यानंतर थोडंसं असं आपल्याला, हे बघा, कढई थोडीशी मी वर खाली अशी करून घेते। साखर कुठेही आपल्याला करपून द्यायची नाहीये, एवढी फक्त खबरदारी घ्यायची आहे, म्हणून आपल्याला गॅसची आज स्लोच ठेवायची आहे। आता एवढ्या आवळ्यासाठी मी इथे साधारण 6-1 चमचे पाणी घेतलेलं आहे। 6-1 चमचे बरोबर आपल्याला पाणी पाक करण्यासाठी योग्य आहे। हे आपण का करतोय, कारण की साखर आपली कुठे करपू नये, जळली जाऊ नये, म्हणून आपल्याला थोडंसं, तुम्ही पाहिलं असेल, 6-1 चमचे, छोटे चमचे आपल्याला पाणी टाकायचे। सगळीकडे पाणी टाकल्यानंतर आता हलक्या हाताने आपल्याला हे एकजीव करून घ्यायचे। ह्याला किती वेळ लागेल ते तुम्हाला मी सांगेल। हे बघा, साखर थोडीशी विरघळत आली की लगेच आपल्याला ढवळायला घ्यायचे। हलक्या हाताने करा, नाहीतर आपले आवळे जे आहेत ते तुटण्याची शक्यता असते। हे बघा, आवळ्याला आणि साखर एकजीव झाली आहे आणि उकळी यायला सुरुवात झालेली आहे। साखर आहे ना साईडला चिकटली जाते, म्हणून थोडं ती काळजी घ्या। आणि आपण जे साखरेचा जो पाक करणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण आवळा शिजवणार आहोत, ते भांडं जे आपण घेणार ते स्टीलचं घ्या किंवा नॉनस्टिकचं घ्या। बाकी कुठलंही भांडं घेऊ नका, स्टीलचं नाहीतर मग नॉनस्टिक भांडं घ्यायचे। पितळचं घेऊ नका, ॲल्युमिनियमचं पण घेऊ नका, नाहीतर जे आवळे आहेत ते काळपट होतात आणि त्याच्यामध्ये शिजू पण नये, म्हणून स्टीलच्या कढईचा वापर करा। असं पसरट भांडं घ्या। हे आपलं शिजतंय तोपर्यंत मी वेलची, बघा, ही वेलची साधारण 10-12 वेलची घेतलेली आहेत। ती वेलची आपल्याला व्यवस्थित कुटून घ्यायची। हे बघा, अशी बारीक अशी साल काढून कुटून घ्यायची। ज्या बिया आहेत वेलचीच्या त्या कुटून घेतल्यात आणि अर्धा ते पाऊण चमचा मी इथे सेंधव मीठ घेतलेलं आहे। साधं मीठ घेतलं नाहीये, सेंधव मीठच घ्यायचंय।
थोडंच पाहिजे, जास्त नको आहे. अशी पाकाला आता उकळी यायला सुरुवात होईल. पण झाकण आपण 3-4 मिनटं झाकण ठेवायचं आहे. झाकण काढून पुन्हा चेक करायचं आहे. ही प्रोसिजर आपल्याला कमीत कमी 3 वेळा करायची आहे. म्हणजे आपले आवळे आणि जे आपण साखरेचा पाक बनवतोय ते एकजीव होण्यास मदत होईल. म्हणून ही प्रोसिजर आपल्याला करणं गरजेचं आहे. थोडंसं आपल्याला आवळे जर आपले मऊसूत व्हायला पाहिजे. हे बघा, छान अशी उकळी आलेली आहे. एकदम छान उकळी काढून घ्यायची आहे. आता पाक तयार झालाय की नाही पाहूया आपण. एक तारी पाक आपल्याला बनवायचा आहे. पाक गरम आहे म्हणून अंदाज येत नाहीये. अशी करत आपल्याला हे करायचंय. नाही, एक तार आपली नाही झालेलं आहे. पाक आपला तयार झालेला नाही अजून मी थोडा वेळ झाकण ठेवणार आहे. 2 ते 3 मिनिटं ठेवा, जास्त ठेवू नका. छान अशी उकळी काढून घेऊ. आवळे आता बाजारामध्ये आहेत, तोपर्यंत आवळ्याचा मोरंबा करून ठेवा. हा मोरंबा खरंच म्हणजे आपल्याला जर ताप आला असेल तर त्या टायमाला एखादी फोड खाल्ली ना तरी पण भरपूर आराम मिळतो. आणि आवळा हा जेवणामध्ये असायलाच पाहिजे. तर आपण पाक तयार झालाय की नाही ते चेक करूया पुन्हा. आपला बहुतेक 1 तारी पाक हा तयार झालेला आहे. पाक गरम आहे म्हणून मी हातावरती घेतलेला नाही. थोडासा नॉर्मल झाला की तुम्हाला मी बोटांवरती घेऊन दाखवते आपला पाक तयार झालाय की नाही. 1 तार आली म्हणजे समजायचं आपला हा पाक तयार झालेला आहे. हे बघा, आता थंड झाल्यावर मी बोटांवरती घेतलेला आहे. हे बघा, 1 तार झालेली आहे. म्हणजेच आपला पाक जो आहे तो आता रेडी झालेला आहे. बरोबर मला 25 मिनिटं लागलेली आहेत. मी तुम्हाला सांगितलेलं किती वेळ लागेल ते मी तुम्हाला नंतर सांगते. या 1 तार पाक यायला मला बरोबर 25 मिनिटं लागलेली आहेत. आता गॅसची आच आपल्याला बंद करायची आहे. गॅसची आच बंद करून झाल्यानंतर जे आपण वेलची आणि सेंधव मीठ घेतलेलं ते टाकायचं आपल्याला. सेंधव मीठ जास्त टाकू नका, पाऊण चमचा पुरेसा आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला. गॅस बंद करूनच आपल्याला जी वेलची आहे आणि सेंधव मीठ आहे ते टाकायचे. आवळा आपण स्टीम करत ठेवलेलं 10 मिनिटं ते पाणी पहा. पाण्याचा बघा कलर बदली झालेला आहे. कधी कधी आपले केस ड्राय होतात ना तेव्हा ह्या पाण्याने केस धुवा, केस छान होतात. आता आवळा आपण गॅसच्या खाली उतरून 10 मिनिटं झालेले, साधारण नॉर्मल आपला आवळा झालेला आहे. आता हा आवळा आपल्याला काचेच्या बाउलमध्ये ट्रान्सफर करायचा आहे. काचेचा बाउलचाच वापर करा. कुठलाही स्टीलच्या भांड्यामध्ये किंवा ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये ठेवू नका. आवळा आपला शिजल्यानंतर आपल्याला काचेच्याच बाउलमध्ये काढायचा आहे. आता हा काचेचा बाउलमध्ये काढल्यानंतर मी पूर्णतः थंड होऊन देणार आहे. पूर्ण थंड झाल्यानंतर झाकण ठेवून द्यायचे आणि रोज सकाळ आणि संध्याकाळ 2 वेळेस आपल्याला हा आवळा आणि जो पाक बनवला तो मिक्स होण्यासाठी आपल्याला खालीवर असं करत राहायचं आहे. हे आपल्याला 3 दिवस करायचं आहे. म्हणजे आपल्या आवळ्याला कुठेही बुरशी येणार नाही ह्याची आपल्याला आता काळजी घ्यायची. 3 दिवस चमचा घ्यायचा, चमच्याने खालीवर असं ढवळत राहायचं आहे. म्हणजे पाक आहे पूर्ण आपल्या आवळ्यामध्ये मुरायला पाहिजे म्हणून. 3 दिवस झाल्यानंतर मी बरणीमध्ये ह्याला काढून घेणार आहे.
ज्या बरणीमध्ये आपण आवळा ठेवणार आहोत ती पाण्यामधनं काढून स्वच्छ धुवून घ्यायची आणि उन्हामध्ये वाळवून घ्यायची, पूर्णतः कोरडी करून घ्यायची आहे आणि मग त्याच्यामध्ये आवळा आपल्याला ट्रान्सफर करायचा आहे. आवळा 3 दिवसांनी बरणीमध्ये ट्रान्सफर केल्यानंतर पुन्हा मी 5 दिवस हा आवळा त्या बरणीमध्ये राहून दिला आणि तेच प्रोसिजर मी केली पुढे, की 2 वेळा असं म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ मी आवळा हा बरणीमध्येही वरखाली करत राहिली आणि 5 दिवस बरोबर आवळा बनवून आपल्याला 8 दिवस झालेले आहेत. 8 दिवसानंतर हे बघा आवळा आपला किती छान असा मुरला गेलेला आहे. आवळ्याचा कलर पण बदली झालेला आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, ही बरणी फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आहे आणि जेव्हा आपल्याला लागेल तेव्हा आपला आवळा काढून घ्यायचा आहे आणि पाक आपल्याला बरोबर लेवलला ठेवायचा आहे. आपला एकही आवळा असा कोरडा राहता कामा नये, म्हणून पाक जो आहे तो बरोबर आपल्याला घेतलेला आहे. अर्धा किलोला आवळ्याला अर्धा किलो साखर हा योग्य प्रमाण आहे आणि 6 छोटे चमचे आपण पाण्याचा वापर केलेला. पाक बरोबर आपला मुरला गेलेला आहे. हे बघा आवळा आणि पाक एकजीव झालेला आहे, कुठेही कमी पडलेलं नाही. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. थँक्यू.